हॅलो 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 आहोत ना का झोपलो काय 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 आता फक्त बारी बघा मित्रांनो, या गर्दीत माननीय माजी खासदार विनायकजी राऊतसाहेब उपस्थित आहेत. त्यांना देखील शायरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आमच्या संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व करतायत अशा आमच्या उल्काताई विश्वासराव मॅडम देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. आणि आता बारीला सुरुवात करतो है ना. व बरंच काय काय बोलून गेलं त्यांचा जरा आज समाचार घेतो बघा कसा. खरं म्हणजे बुवांना मुंबईच्या वेळेची ना किंमत नाही. बुवा किती तास बारी केली हो, किती तास बारी केली हो. तुम्हाला वेळ किती दिला होता. मुंबई ही काट्यावर चालते मित्रांनो. हा गाव नाही आपला की आपण कितीही वेळ भेटला म्हणून कितीही तास पायी खातात भेटला म्हणून कितीही तास बारी करावी. 1 तास 20 मिनिटं बारी केली बुवाने. किती 1 तास 20. मी 1 तासात बारी आटपते. बुवांना माझं हेच सांगणं आहे, ही मुंबई आहे, हा गाव नाही. त्यानंतर बुवा गणात येऊन म्हणतात, तुझे भूलने से पहले मेरी जान चली जाए. मित्रांनो, बुवा तुमच्या घराची कटिंग कशी देतो बघा. सारी धरती सजली देवा तुझ्या स्वागता, मन माझे दंगले तुझी गोडवी गाता. कधी येशील गणा आस लागली आता, कधी येशील गणा आस लागली आता, कधी येशील गणा आस लागली आता, कधी येशील गणा आस लागली आता. विनायका लंबोदरा, विनायका गणनाथा, विनायका लंबोदरा, विनायका गणनाथा, विनायका लंबोदरा, विनायका गणनाथा, विनायका लंबोदरा, विनायका. त्यानंतर शाहीर गवळणी म्हणतात, माझ्या गवळणीची कटिंग दिली काय. तुझी वरची घेतो मी शंका मनामध्ये धर्रे, आधी सांग मी दिसल्यावर तुझी खालची का बाजरते. है ना बुवा. माझ्या माठावर माझ्या डोक्यावर घागर आहे, ती घागर अशीच कशी पाजरल. तू फोडलीस तर ती पाजरल ना, बरोबर की नाही. तू फोडलीस तर ती पाजरल, अशीच कशी पाजरल. काहीही बुवा म्हणजे काय म्हणतात ना, पिंपलाचं साल वडाला लावायचं आणि गाणं पूर्ण करायचं. बुवा गाण्याला अर्थ पाहिजे, गाण्याला अर्थ पाहिजे. माझी गवळण कशी होती. बुवा काहीतरी बोलले की गवळणीचा संदर्भ बरोबर नाही असं काहीतरी बोलले बुवा. व माझी गवळण कशी होती तुम्हाला सांगतो. चोरी करताना माठाची याला लाज नाही वाटायची, सोड सवय वाईट तुझी ती खालची चाटायची. काय म्हटलं. तुझी जी सवय आहे ना, जी खाली पडून जे दही दूध खाली सांडताय ती शाई सांडते, ती हाताला ओटाला लावून जी चाटतोस ना, ती सवय सोड ना. तू ते कशाला करायला पाहिजे तुला. ते बोललोय मी बुवा. बुवा आपण गातो तर शास्त्र आधार आहे का, तरी शास्त्रातच ठोकतो. हा त्यानंतर बुवांची गवळण नाही का. उतरवीन तुझी मी आस. हा ऐका केली सकाना जर वटवट, केली सकाना जर वटवट, बंद कर तुझी कटकट. अरे उतरवीन तुझा मी मास. कशी कटिंग दिले बुवा लक्ष द्या. लिवली आली फुसफुसा. अशी तुमची कटिंग द्यायला हयात जाईल. हा सांगतो तुम्हाला. अरे केली सकाना जर वटवट, बंद कर तुझी इथं कटकट.
अरे उतरवीन तुझा मी मास, उतरवीन तुझा मी मास, तुझ्या फोडीन गोट्या आज, 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 तुझ्या फोडीन गोट्या. काय म्हणतोय संदर्भ काय दिलाय बघा. ती यशोदा कानाला सांगून सांगून थकते. अरे कशाला कशाला त्यांना राधेच्या नादी लागतोस, कशाला लागतोस राधेच्या नादी हा. म्हणून ती राधा म्हणते, ती यशोदा म्हणते कानाला, तू जर आज वटवट केलीस ना तुझ्या खेळायच्या गोट्या फोडून टाकी. तोच संदर्भ आहे. वा. त्यानंतर प्रेक्षकांच्या मनापासून आपलं पारितोषिक बघा. मंगेश रघुनाथ देवाळे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे जयश्री जयराम बाऊल यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी विलास देवाळे यांच्या स्मरणार्थ विपुल विलास देवाळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे ओंकार सुनील देवाळे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. संदीप श्रीपद देवाळे यांच्याकडून 501 रुपये. आश्विक आकाश पितले यांच्याकडून 201 रुपये. स्वराधी म्युझिकल ग्रुप नाणीस, मित्रांनो माझाच ग्रुप आहे, 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विष्णू केशव देवाळे यांच्याकडून 501 रुपयाचं. दत्ताराम सोमा देवाळे यांच्याकडून 501. अनंत गुणाजी देवाळे यांच्याकडून 501. प्रसाद विजय देवाळे 201. स्वामिनी विराज देवाळे 501. रियान अनिल देवाळे 201. त्याचप्रमाणे युवा संघटना अडवली टाकेवाडी आपल्याच भागातले, त्यांनी देखील दिनांक 17 जुलै 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजता कलगी दुऱ्याचा सामना आयोजित केलेला आहे. वैदही शेलार विरुद्ध विशाल निकम यांच्या या मंडळाच्या तर्फे 251 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे प्रकाश कृष्णा बेंद्रे यांच्याकडून 501 रुपये. सर्वेश आणि स्वराज गीतेश बेहरे यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सिद्धिविनायक असोसिएटचे मालक विनायक दादाजी पांचाळ यांच्याकडून देखील 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दादांना शतशः आभार. मित्रांनो वेळ खूप कमी आहे म्हणून थोडी शॉर्टकट बारी करतोय, लक्ष द्या. आता घ्या, आता घ्या पेन वही आणि घ्या लिहा. ऐका मंडळी, सांसारिक मोह आणि मनातील वासनेबाई पुरुष ब्रह्मचर्य स्वीकारलं सुद्धा असताना कुठल्या थराला जातो या गाण्यातून ऐका. असनयतीचा फेरा याच्या माथी हा बसला. वो ऐका, गाणार तर शास्त्रात गाणार. असा नियतीचा फेरा याच्या माथी हा बसला. बघा बुवा हा गोसावी, बघा बुवा हा गोसावी. ब्रह्मचार्य हा. बघा बुवा हा गोसावी पोर काढून बसला. 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 असा नियतीचा फेरा फेरा काढून बसला. असा नियतीचा फेरा याच्या माथी हा बसला. बघा बुवा हा गोसावी पोर काढून बसला. असा बुवा हा गोसावी पोर काढून बसला.
कधी फिरवी ते सांगू शकत नाही. रंगाचा राव करी, रावाचा रंग करी, भिकाऱ्याचा श्रीमंत करी. त्याचप्रमाणे काय म्हणते बघा. बघा ब्रह्मचारी व्रत केले नाही फळाला आले, नाही फळाला आले, नाही फळाला आले. मायेचा खेळ बघा असा कसा हाताले, बघा कसा हाताले, बघा कसा हाताले. डोळी बांधून का केला आश्रमातून निसटला, डोळी बांधून का केला आश्रमातून निसटला. बघा बघा हा गोसावी, बघा बघा हा गोसावी, पोर काढून फसला. बघा बुवा हा गोसावी, पोर काढून फसला. बघा बघा गोसावी, पोर काढून बसला. बघा बघा गोसावी, पोर काढून बसला. बुवा मच्छिंद्रनाथ आणि मैनावतीचा विषय गायलाय, हा शास्त्राच्या आधारे गायलाय. त्यानंतर बुवा आता दुसरा विषय आणलाय. गोड गोड बोलुनियाचा शबाश. शब्दाने घात हो केला. गोड गोड बोलुनियाचा शब्दाने घात हो केला. कसे करावे काय कळेना या तुच्छ मारीच्याला. कसे करावे काय कळेना या तुझ मारीच्याला. तुझ मारीच्याला, तुझ मारीच्याला, तुझ मारीच्याला, तुझ मारीच्याला. मित्रांनो, मारीच हा साधू होता, मायावी साधू होता. त्याच्याकडे रूप बदलण्याची माया होती. रावणाने दशाननाने त्या मारीचाला धमकावून माता सीतेचे अपहरण करण्यास, हरिणीचे रूप धारण करण्यास प्रवृत्त केले. रावणाच्या या दुष्कर्मात मारीचने साथ दिली आणि स्वतः तुच्छ मानला गेला. म्हणून तोच विषय घेतला. बुवा जे बोलणार ते शास्त्रात बोलणार. बस का बुवाला अजून द्यायला पाहिजे का? देऊ का अजून? नको ना. हा, नुसतंच बुवाला बोललं तर काय हो, आपण समाजाला पण काहीतरी देणं लागतं. हा, बुवाला बोलण्यासारखं म्हणणं भरपूर आहे. हा, रात्र गाजवीत नाही हा बुवांना, पण आपण समाजाला पण काहीतरी द्यायला लागतो. सामाजिक विषय पण आणले पाहिजे. माझ्या गायनातून तुम्हाला सामाजिक विषय पण मिळतील आणि बुवाला पण 2-4 टोमणे हे नक्कीच भेटणार. अश्विन गदवे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 501 रुपयाच्या पारितोषिक आले आहे. त्यांच्या आम्ही मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा शक्तीपुरं म्हटलं की शास्त्र आधारे प्रश्न आणि उत्तर. तुम्ही जे उत्तर दिले ते मला मान्य नाही, कारण ते मला ते पटत नाही. माझ्या उत्तराशी ते मिळतं जुळतं नाही. तुम्ही ग्रंथाचं जरी नाव सांगितलं ना, ग्रंथाचं जरी नाव, तरी हा शाहीर मोठ्या मनानं मान्य करेल. हा, रंगमंचावर खरं बोलणारा शाहीर आहे. त्यानंतर बुवा तुमच्या प्रश्नाची फोड देतोय बघा, उत्तर देतोय. बुवानी आमच्याकडे प्रश्न टाकला होता की कोणाच्या आत्म्यामध्ये अग्नी, वायू, सूर्य या दैविक आत्म्यांमध्ये कोणाच्या आत्म्यामध्ये वेदांचा उपदेश ईश्वराने केला व केव्हा? ब्रह्मदेव सोडून, असं बुवानी सांगितलेलं आहे. त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करतोय. बुवा बघा, प्रथम प्रजापती असणारा म्हणून ओळखला जाणारा, सृष्टीचा रचिता, पूजा अर्चा करत आत्मचिंतनाने थकून 3 लोकाचे सृजन करतो, पृथ्वी, वायू आणि आकाश. त्यानंतर तो 3 ज्योती म्हणजेच अग्नी, वायू, सूर्य यांना जन्म देतो. हेच प्रकाश 3 वेदांचे माध्यम बनते. ऋग्वेद अग्नी, यजुर्वेद वायू, सामवेद सूर्य. याचा अर्थ असा की
वेदांचा उपदेश ईश्वराने अग्नी वायू व सूर्य या दैवी आत्मामध्ये सृष्टीच्या प्रारंभी म्हणजेच प्रजापतीने ज्योत निर्मितीनंतर लगेचच केली. तेव्हा ब्रह्मदेवांचा सुद्धा जन्म झाला नव्हता. याचा सारांश किंवा संदर्भ बुवा शतपथ ब्राह्मण हा ग्रंथ आहे. कांड 11 अध्याय 5 ब्राह्मण 8 श्लोक नंबर 3 ह्या ग्रंथामध्ये बुवा तुम्ही शोधायचा आहे. उत्तर पटलं तर नक्की तुम्ही मान्य करून घ्यायचं आहे. मित्रांनो, अरुण गडशी व अविनाश कदम यांच्या माध्यमातून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे अश्विन गदवे यांच्याकडून देखील या कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही सांबप्रसाद विकास मंडळ त्यांचे आभारी आहोत. त्याचप्रमाणे बघा, आपल्या CSP ग्रुपचे बाप्पा येतो घरा आज सिद्धेश मेस्त्री यांच्या चॅनलवर प्रसारित झालं आहे. हे गाणं गायक आहेत साईराज शिंदे व संगीत दिले आमचे पंकजदा घाणेकर. नक्की या चॅनलला भेट देऊ, नक्की हे गाणं ऐकत. त्यानंतर मित्रांनो, जी अहमदाबादमध्ये घटना घडली मित्रांनो, विमान क्रॅश झालं. त्या क्रॅश झालेल्या विमानाच्या बाबतीत भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. बघा कशी. कार देवा दिली नाही साथ, विमानाचा झाला अपघात. आली नाही किंवा निष्पाप जीव, आली नाही किंवा निष्पाप जीव. गेले जळून किती नारत्या, कार देवा दिली नाही साथ, विमानाचा झाला अपघात. कार देवा दिली नाही साथ, विमानाचा झाला अपघात. कार देवा दिली नाही साथ, विमानाचा झाला अपघात. ऐका, अंतरा कसा लिहिलाय बघ. हो त्याच नव्हतं झालं क्षणात, स्वप्न अधूर राहिलं मनात. स्वप्न अधूर राहिलं मनात, स्वप्न अधूर राहिलं मनात. मित्रांनो, हे गाणं गाताना जेव्हा अंगावरून माझ्या काटा येतोय, काहीतरी स्वप्न घेऊन मुले त्या विमानातून उडत होती. आपण काहीतरी करावं, आपण भविष्यासाठी काहीतरी करावं, त्या अनुषंगाने हात करतो. हो त्याचं नव्हतं झालं क्षणात, स्वप्न अधूर
छोट्या लेकरांना तू केलीस अनाथ, छोट्या लेकरांना केलेस अनाथ, छोट्या लेकरांना केलेस अनाथ. मित्रांनो, या विमान अपघातात छोटी लेकरं म्हणजे ज्यांचे फोटोज व्हायरल झाले त्या लेकरांच्या तोंडावरचं हसू पाहून हे मला आठवलं. म्हणून तसकन करताई काळीचा खणात, छोट्या लेकरांना तू केलीस अनाथ, छोट्या लेकरांना तू केलीस अनाथ, छोट्या लेकरांना तू केलीस अनाथ. सुखी संसाराची घरदाराची, सुखी संसाराची घरदाराची तिजबर तू कारवार हो, कार देवा दिली नाही साथ, विमानाचा झाला अपघात, कार देवा दिली नाही साथ, विमानाचा झाला अपघात. काय देवा दिली नाही साथ, विमानाचा झाला अपघात. काय देवा दिली नाही साथ, विमानाचा झाला अपघात. मित्रांनो, मावशी ग्रुप वडाला यांच्याकडून या गाण्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही समप्रसाद एकनाथ मंडळ त्यांचे आभारी आहोत. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आहे ते हे मंडळ श्री जाकादेवी नवतरुण विकास मंडळ यांची फरमाईश होती की बुवा आमच्या मंडळावरून एखादा मुगडा जर गाता आला तर गा. नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करतोय. बघा, वडद हसोड प्रेमळ गाव, गीते वाडीचं मोठं नाव, गीते नादा तो भक्ती भाव, चल गावाला जाऊ राव, सखे चल गीते नादा तो भक्ती भाव, चल जाव भक्ती करू गणरायाची, बाप्पा देईल सुखाची छाव, भक्ती करू गणरायाची, बाप्पा देईल सुखाची छाव. पडत हसोड प्रेमळ गाव, इथे वाडीचं मोठं नाव, इथे नाचतो भक्तीन भाव, चला गावाला जाऊ की राव, भक्ती करू गणरायाची, बाप्पा देईल सुखाची छाव, भक्ती करू गणरायाची, बाप्पा देईल सुखाची छाव, भक्ती करू गणरायाची, बाप्पा देईल सुखाची छाव, भक्ती करू गणरायाची, बाप्पा देईल सुखाची छाव. मित्रांनो, या गर्दीत बरीचशी मंडळी, वारकरी मंडळी इथं उपस्थित आहेत. सन्माननीय शाहिराचे गुरुवर्य भाई गोसावी बुवा एक फक्त उघडा घेतोय पंढरीचा तुमच्यासाठी. टाळ चिपळ्या संगे चिपळ्या संगे वारकरी रंगला, टाळ चिपळ्या संगे वारकरी रंगला, राम नाम गजरात दंगला दंगला, राम नाम गजरात दंगला दंगला, राम नाम गजरात दंगला दंगला, राम नाम गजरात दंगला.
चंदन कपाळा शोभे श्याम सुंदर पंढरीचा सावळा शोभे श्याम सुंदर पंढरीचा सावळा शोभे श्याम सुंदर पंढरीचा सावळा साजिरे रूप कसे पितांबर शोभला करवित पाठी राखा विठेवर टाकला करवीचा पाठी राखा विटेवर टाकला करवीचा पाठी राखा विटेवर टाकला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. चंद्रभागे तीरी खेळ असा रंगला चंद्रभागे तीरी खेळ असा रंगला राम नाम गजरात दंगला दंगला राम नाम गजरात दंगला राम नाम गजरात दंगला दंगला राम नाम गजरात दंगला शिवशक्ती नाच मंडळ कोंडिये राजापूर शाहीर संतोष शिवगणबुवा आणि त्यांची मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून 250 रुपयाचा पारितोषिक या शाहिरासाठी आलेलं आहे. तरी त्यांचा आम्ही आभारी आहोत ऋणी आहोत. धन्यवाद. माझं दुसरी फेरी संपल्याशी जाहीर करतो आणि बुवांसाठी शुभेच्छा देतो.